वृत्तपत्र विक्रेता असो शिष्यांचा। मुमरा ट्रेन हादसे के मद्देनजर मनसे नेता अविनाश जाधव ने हाल ही में आंदोलन शुरू किया था और रेलवे स्टेशन से सीधे अखबार विक्रेताओं की दुकान उखाड़ने की बात कही थी। जाधव का बयान अपमानजनक है और इसके विरोध में बुधवार को अखबार विक्रेताओं ने ठाणे स्टेशन के बाहर प्रदर्शन किया। एक लक्षात घ्या की जी दुर्दैवी रेल्वे दुर्घटना घडली सोमवारी, त्या सगळ्या जे त्याच्यामध्ये मयत झाले त्या सगळ्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सगळे वृत्तपत्र विक्रेते सहभागी आहोत। आम्ही कुठलाही व्यवसाय करताना पूर्णपणे काळजी घेतो, अधिकृतपणे करतो आणि या व्यवसायामध्ये मराठी टक्का हा मोठ्या प्रमाणावरती आहे। असं कधीच होत नाही की जे 5 रुपयाचे वृत्तपत्र विक्री आहे ते 6 रुपयाला विकले जातात। अतिशय इमानदारीत हा व्यवसाय केला जातो। इव्हन रेल्वे स्टेशनवरती पण जे स्टॉल्स आहेत ते पूर्ण अधिकृतरित्या परवानगी आहे, त्याला लायसन्स आहेत, स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचे आहेत। मात्र कुठेतरी राजकारणाची करायच्या उद्देशाने या जे काही सांगितलं की स्टॉल उघडून टाकणार हे टाकणार, तर हे कुठेतरी चुकीचं आहे। लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, त्याचा शेवटचा घटक हा वृत्तपत्र विक्रेता आहे आणि हा वृत्तपत्र विक्रेता असेल फ्रीडम ऑफ स्पीच, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन याच्यामध्ये येतो। एक लक्षात घ्यावा की ह्या लोकशाहीच्या चौथा स्तंभालाच घालायचा जे प्रयत्न चालू आहे हे कुठेतरी चुकीचं आहे। म्हणजे यांना कारवाई करण्यात आम्ही उघडून टाकू, आम्ही हे करून टाकू, म्हणजे लोकशाहीला न जुमानता हे जर करतात ते ह्या गोष्टीला आमचा ठामपणे विरोध आहे। आमच्या पोटावरती कोणी पाय मारता कामा नये। आम्ही व्यवस्थित पूर्व परवानगी सगळं अधिकृत सगळ्या गोष्टी करून व्यवसाय करतो आणि जर कोणी येऊन जर आम्हाला असं जर लाथाडत असेल तर हे कुठेतरी चुकीचं आहे। आणि त्यांनी जे काही बोलले की आम्ही उठवून टाकू, उघडून टाकू, या गोष्टीचा आम्ही सर्व वृत्तपत्र विक्रेते जाहीर निषेध करतो। आणि ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेते संघटना असेल किंवा महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेते संघटना असेल, या सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांशी आम्ही विचार विनिमय करून चर्चा करून हा निर्णय घेतला आहे आणि त्यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। एक लक्षात घ्या, ठाणे शहरामध्ये जे रेल्वे स्टेशनचा स्टॉल आहे व्हीलरचा यांना पूर्ण परवानगी आहे, एकच स्टॉल आहे आणि बहुतेक रेल्वे स्टेशनवरती 1 किंवा 2 स्टॉल आहे, त्याच्या व्यतिरिक्त तिसरा स्टॉल नाहीये। मात्र रेल्वेच्या आधीच जे स्टॉल आहेत त्यांना सुद्धा ठाणे महानगरपालिकेने लायसन्स दिलेले आहेत। आणि याच्यामध्ये मी म्हटलं ना की मराठी टक्का सर्वात जास्त आपले स्थानिक लोक आहेत। काही जे आहे ते 40-40, 50-50 वर्षापासून इथे व्यवसाय करतात, त्यांचे वडील करत जातात, त्यांचा मुलगा करतोय। मात्र एकही स्टॉल गेल्या 15 ते 20 वर्षात वाढलेला नाहीये। जे आहे ते स्टॉल आहेत हे प्रामाणिकपणे करतात आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ ह्या लोकशाहीला ढाला घालण्याचं जे काम नेते करतात, अशा नेत्यांचा आमचा जाहीर निषेध आहे। त्यांनी त्यांचं राजकारण करावं, आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही। मात्र जर आमच्या पोटावरती जर कोण उठत असेल तर त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि जर यापुढे काय करायला लागलं आम्ही त्याची तयारी ठेवून आहोत। वृत्तपत्र विक्रेता असो शिष्यांचा।